विठाबाई माझी पंढरीची आई. पंढरपूरच्या विठाबाईला साकडं घालत असताना नाथ बाबा मनातली कल्पना या अभंगात म्हणतात. ऐका, नाथ बाबा मनातलं स्वप्न, मनातली कल्पना म्हणतात. देवा कधी दिसलास ना, मी एकच करेल. देवा कधी स्वप्नात दिसलात, कधी जागृतीत दिसलात तर माझ्यासाठी काहीच मागणार नाही. मागेल तर जगाचं कल्याणासाठी मागेल. आणि साधू स्वतःसाठी काही मागत नाही. साधूचं तत्व आहे, बुडत हे जण न देखवी डोळानी येतो कडवडा. नाथ बाबा मनाची कल्पना म्हणतात. तेव्हा कधी दिसला, कधी भेटला ना तर जगाचं कल्याण होईल असे 4च शब्द मागेल. पण 3 तुझ्याकडनं घेईल आणि 4था देशील तरी घेणार नाही. मग काय होतं नाथ बाबा मनातली कल्पना म्हणतात. देवा दिसलास ना तर एकच तत्व मागेल, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नावा. तुझा अभिमान तुला लकला, मला तो नको आहे. मला अभिमानाची गरज नाही. देशील ना थोडं प्रेम दे, थोडस ज्ञान दे, थोडीशी भक्ती दे, पण चिमूट भरही नको रे तुझा अहंकार. कारण तुझ्या बाबतीत आहे ना, जर सांगायला गेलं, ज्याला दात नाही त्याला तू चणे देतो, ज्याला चणे पाहिजे त्याला दात देत नाही. तुझ्या बाबतीत जर मागायला गेलं, फक्त पहिली आज मागणी आहे ना देवा, या 3 शब्दांची मागणी तुझ्याकडे पदर पसरून करेल. माझी मागणी पुरं 3च शब्दात कर. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. देवा तू भक्ती दे, प्रेम दे, ज्ञान दे, तू देऊ शकतो. पण अहंकार अजिबात देऊ नको. कारण का साधूंनी तत्व मांडलंय, अहंकाराचा वारा न लागो तो माझ्या विष्णुदासांनाच काय, पण या भूमीवर कोणत्याच माणसाला लागू देऊ नको. पण तू एक काम करतो देवा, देताना असं देतो ना, तुझ्या हसण्याचे दात न्यारे आहेत आणि दाखवण्याचे दात न्यारे आहेत. अरे ज्याला आयुष्यभर असं सिंहासनावर बसवायला पाहिजे, तू त्याला लोंगोटवर फिरवतो रे देवा. आणि आयुष्यभर ज्याने लोंगोटवर फिरायला पाहिजे, तू त्याला सिंहासनावर बसवतो नाही. त्याला एखाद्या दिवशी चोराला सुद्धा भाग्यवान करून टाकतो तू रे. तुझ्या दरबारातला न्याय मला माहिती आहे, तुझ्या दरबारातली खुबी मला माहिती आहे. तुझ्या बाबतीत एक तत्व आहे, नवल केवढे केवढे नकडे कान्होबाचे. अरे तू चतुरांचा शिरोमणी आहे. तू देतो काही, घेतो काही. तुझ्या बाबतीत मागताना मला सुद्धा भीती वाटते, पण हट्ट हसाने मागतो. 3च शब्द दे जो, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा. अभिमान नको देऊ. मला माहिती आहे तुझ्या दरबारातली धुंदी. पुण्यवंत काय केलं तू, पातळात केला. कीर्तिवानाचा तू, अरे मला माहिती आहे. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंग अंधेरी सरकार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार. पांडुरंग सरकार अंधेर, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. गणन म्हणतो मी, पण मला ठरायचं बोलायला मोके मोके बोलावतात ना, मजाले तुम्ही. देवा तुझ्या दरबारात धुंदी आहे रे, पण देवा अहंकार मला नको देऊ. जे साधूंच्या घरी नांदलं ना ते दे मला. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. पण देवा तू काय करतोस माहितीये का, एखाद्याच्या घरी 4-4 ट्रॅक्टर सुद्धा उभे करतो रे. एखाद्याचे नव स्वप्न पाहता 4-4 बंगले सुद्धा देतो रे. अरे ज्यांनी स्वप्न पाहिले नाही त्यांच्या पोरांना नोकरी सुद्धा देतो तू. ज्यांनी कधी स्वप्न पाहिले नाही त्यांच्या हवेट्यात जमीन सुद्धा घेऊन देतो तू. आणि अशा माणसांकडे सप्त्यावाले मागायला गेले का त्यांचं तोंड पावत नाही रे देवा. आमच्याकडनं पावत नाही रे देवा. काय कर, अरे
तू वैभव दिलं पण वृत्तीने फकीर करून टाकलं ना रे देवा. अरे श्रीमंतीच्या गर्भावरती माणसानं उत्पन्नातला 10वा हिस्सा या भागवतासाठी, या कीर्तनासाठी, या वारकरी संप्रदायासाठी दिला पाहिजे ना. नाही देत लोक राजू. अरे तू 4 ट्रॅक्टर घ्यायची ताकद देतो. अरे तू एक गाडी मला जमीन घ्यायची ताकद देतो. आणि देव धर्माच्या कार्यामध्ये मला पैसे देताना माझी वृत्ती कशी फकीर करतो. तू देवा सांगू का तुला, जशी एखादी सुंदर पोरगी आहे, तिचं लग्न झालं आणि तिला वैधव्य पण आलं, सर्व शृंगार तिच्या जवळ पडला आहे, पण तिला टिकली लावता येत ना, तसं तुम्हाला फकीर करून टाकलं. काय केलं तुम्ही? रांडेविने जीवे शृंगारपै केला. एखादी सुंदर पोरगी आहे, बापाचं वैभव चांगलं, नवऱ्याचं वैभव चांगलं, सासऱ्याचं वैभव चांगलं, पण ज्या वयात तिने कुंकू लावून हिरायला फिरायला पाहिलं होतं त्या वयात तुम्ही रामराज्य काढून टाकलं. कोणासोबत फिरेल रे ती? कोणासोबत मन मोकळं करेल रे ती? जसं त्या विधवेचं मन मारून टाकलं तुम्ही ती हुशार असताना, तसं श्रीमंत, ज्ञानी, गुणी, वैभवशाली माणसांची जेव्हा वृत्ती संप्रदायाकडे येत नाही ना, तशी तू अवस्था करून टाकली. रांडे विने जीवी शृंगार पै केला, प्रेमा विन झाला ज्ञानी कैसा. पण हा अनुभव आहे ना, नादबाबा मांडतायत दादा. अनुभव कोणी मांडावा? जो ज्या रस्त्यानं गेला आणि त्याने त्या घेतले ना. तुकोबराय सुद्धा सांगायचे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. त्यांना अनुभव आला होता ना. अरे नादबाबा अनुभवातनं मांडतायत. अनुभवातनं कोण मांडतात? एक तर साधू आपला कडवडा सांगतात, एक तर मायबाप आपला कडवडा सांगतात. जगामध्ये दुसरं कोणी आपलं भलाचा विचार करणार नाहीयेत. एक तर तुमचं मोठे बाबा भले करतील, एक तर नतुसिंग बाबा भलं करतील. आणि कधी जर पाहायचं असेल ना, तर कृष्णाजी माऊलींच्या चेहऱ्याकडे पहा, जा, तुमचं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही राजीव. कधी जा आपल्या श्रीपाद बाबांकडे, ना घसडा, सांगा साधनेचं तत्व मागा. अरे पण आपण काय करतो? आपल्याला एक भ्रम आहे, मन गरगनचे, मला कोणी गरज नाही, मी कोणा लेवामा नाही, कोणा देवामा नाही. अरे दादा, असा गणज लोकेक्षेत्र आहे, त्या कोणा सारा मावी राहणार नाही, पोतारा मावी राहणार नाही. काय करतात? अरे ज्या वेळेस साधू अनुभव सांगतो ना, साधूचे अनुभव ऐकण्यासाठी हृदय मोठं पाहिजे. आणि घरामध्ये ज्या दिवशी बाप शिकवतो ना, त्या दिन डोकं मोठं पाहिजे. बाप घरामध्ये शिकवतो, जार एखादा पोऱ्या घरमा डुक डुक करस, बाप ना ऐकच नाही. बाप छातीला हात लावून सांगतो, हरामखोर, मातू नको. याच गाव मासा रावण उत्पन्न झाला होता मरणात. तू जर असा मस्ती करशी ना, बाप जाताना जी कमाईले ते म्हणा डोळ्याना दगत फुकी टाकशी. बाप मी खेळता खेळता नाही सफेद झालो. डोकाना पाय घाम लगून घ्या तर लगून या इस्टेटी जतन करत. जीवनी जर मुंबई करतो ना, असा रोडवर खडी पोडाले रोजे जाता. जमाना बदलला नाही. आज बी पिटले आणि मिटलेच महत्व आहे. जसं घरात चुल्याजवळ पीठ आणि मीठ चालतं ना, तसं जीवनात बापाने ज्याचा शब्द ऐकला त्याचा आजही कल्याण झालेलं आहे. बाप आहे तो. बाप घरात सांगतो, अरे बेटा त्या पोऱ्यास मग जाऊ नको, त्यास मग पटू नको. मी जित्ताय तर लगून तू संसारने लाईन लागजे. बाप जित्ताय तर लगूनच या गोष्टी ऐकायला बी भेटतीस. आणि ज्यासने बाप जित्ताय तर लगून या गोष्टी ऐक्यात, त्यासले पुरापूर संसारमा नुकसान भरपाई नाही, फायदानाच व्यवहार जाया. कारण बापाचं एकच म्हणणं असतं, म्हणा पोऱ्यानी उंची हिमालय इथली व्हायला पाहिजे आणि त्यांनी प्रगती देखताना म्हणे डोक्यामधली टोपी पडायला पाहिजे. हा बापाचा अनुभव आहे, हे बापाचं म्हणणं आहे. आणि इथलं तिथलं बाप जर बोलायला लागणार तर पप्पा गया तुमना टाईम गया नाही, हा तोच टाईम आहे. आम्ही बी कंट्रोल ना तांदूळ खायसन, जमिनी राख्यात. आज तुम्ही 350 ना खायसन, दाखडा समायसन. बापनी जीवना चिमटाली ना, रंगत ना पाणी काय. एक एक अनुभव वेचा कौपर्यंत, जोपर्यंत बाप अनुभवाचं पुस्तक घरात जिवंत आहे तोपर्यंत. भ्रमात काय राहतात? भांड्याला भांडं लागलं का घरात सुना सुद्धा लागाय सासूचा अपमान करतात. वही तुमना टाइम ले गया, तुमना टाइम बदली गया जमाना. माझ्या ताईनो बदलू द्या ना जमाना. पण जी बहिणी चिंदडा बांधीसन, जिवाऱ्या बाजऱ्या कापेल शेत, घरे पोतारता पोतारता सारता सारता आज तुमना हातेस मसली आपणा घरेन उभा राहायचं, स्वयंपाक करायला किचन देल शेत. तुमले ऊन दे की सावली माहिती नाही, सावली दे की ऊन माहिती नाही. ती सासूना भरदुन्या मग अपमान करू नका. ती शेतात लगूनच तुम्हाला गरबी 4 लोक येतील.
या टाया कोण्या वाजण्यात ज्या बहिणी खरोखर सासूल प्रेम करतीस तीस न्या, बाकीनीच न्या नाही वाजण्या. त्या बाकीने उलट म्हणते तू ही देख नाम ना घर तिना गुण तुला काय माहिती कसं बाशिंग सुटू तशी पचड आहे नू गण महादेश्वर पाणी टाकाय काही उपडी राहिली नाही. जिची मरणाची तुम्ही तयारी करतात ना त्या बाईचा अनुभव घ्या. अनेक म्हाताऱ्या बायांना मी विचारले हो, अनेक बाया आज भी आठे जित्या आहेत की जिसने कंट्रोल ना तांदूळ सुद्धा तिसनं तारुण्य पण मा बायत पणले चांगलं खावायला भेटणं नाही ना लगीन व्हायनं त्यानंतर खावायला भेटणं नाही. आता तर एक दोन दोनच पोरे आहेत. पहिल्या बाईले 100 पोरे होतात पण भाकरनी डालकी मा भाकरवतीने सासूना तराडा मा हातमातला दाय तांदूळ निष्ठी जायत. आजही तर अशा म्हाताऱ्या जिवंत आहेत की जिसने खिचडी जरी टाकी तरी नवराल कानमा सांगे ते आज पाहुणा पैसे मी तर तुम्ही जेवणले पडशात ना तुम्हाला मी तर थोडीशी खिचडी माल खावाल बेटी मी तुमले वाढसू तुम्ही थोडीशी उराव ज्या. नवरान कानमा पहिले पैसे काय बोलते न्यामती वस्तू खिचडी. आते ती खिचडी ना घरे घर पोरे असा चेंडू बनवतस आणि माय बापना तोंडवर फेकतस. बापना बी तोंडवर फेक राहणार पोऱ्यान बी तोंडवर फेक राहणार. मग ती दल्ली दाना दानासाठी तरशेल दल्ली काय सांग हाईज लागाव अरे मरी जायचो कुत्रा हो तुमले. घरमात जाया जमानानं सांगी राहू धान्यना आणि पैसाना बाबतमा निष्ठेटना बाबतमा होऊन जात नाही उतो बी नाही आणि मातू बी नाही. जर लगून सासू जित्तीये तर वाईवाडग करीसन प्रपंचानं एकोपा करो हे सासूचं म्हणणं आहे. आणि हे जे सासू सांगते ना खरोखर अनुभव आहेत. मीच आमच्या आजींना विचारलेली गोष्ट आहे. आजी सांगायची अरे जर पाहुणा उन्हात तर पाहुणाच पुरतीच खिचडी टाकाय. जर माणूस जेवणले पटना तर माणूस ना कानमा सांगणं पडे चोरी दपी सण जर खिचडी ना दाय तांदूळ जर असं सावटा टाकान ठरवत सासूनी जर इस्ता खकारी दिनं तर हातमातला दाय तांदूळ निष्ठी जाय. काय अनुभव सांगतात त्या बायान काय काढ असेल तो हातमातला तांदूळ इस्ता खकारावर आते नाही मिरावाल पाहिजे बरं सासवासनी. आते प्रत्येक एकच करी दाय तांदूळ राहू दे कुकर मग आला ना त्या कुकर मा पहिले सासूले गाली आणि अशा 3 शिट्ट्या काढीन 3च पोऱ्याला सांगी या मोजिलेतून मानले मन वर पिले गेला तो काढ. पण त्या काळातला त्या बायांनी अनुभव घेतला. घरातल्या सासवा का रागवतात अरे जी बाई ना थाटीमा तांदूळ होतात नाही आज तिना घरमा 300-300 रुपये किलो ना तांदूळ कुत्तरला असले कटोरा फेकाय राहत ना बोलावणी ती बाई. जी बाईनी पिव्या मुरमरा कालायसन 100-700 लेकरे वाढावात तेच ना करा डबडा मुरमरा ढोरेसले फेकाय ना दिवाळी सरेल वा. ज्या बाईनी पोरसले लोकना करते दाय दाना उसना आणि सण दिवाया साजऱ्या करत आज जर ती बाईना घर ढोरेसले कटोरा भाकरीसना तुकडा जातील तर बोलावणी का ती बाई. मग तिचा बोलण्याचा राग नका येऊ द्या. तिने दानासाठी तरशेल बाई येते. आज आपल्या घरमा 2260 रुपयानं तेलनं डबडं इराय ना तिना काय मान तिना नवरांजीवर तिथलं तेल येणी. मग जर आज ती सासू बोलस विना तिना बाबत मग जबून नका लागू द्या. कारण जर त्या अनुभवनं पुस्तक चालणं घे जर अनुभवनी सासू चालणी गई तर काल दी उडीत ना पीठ ना पापडेच मग रामबंधूने पुढे कितल्या कालावण्या पडतीस असं गली परत विचारणं पडी. शे सासू जित्ती तर लगून ते विचारिले ना. पण काय भाग्य त्या म्हातारींचं. नवरान कान मग सांगितलं का तुम्ही जराशी खिचडी उराव ज्या ते बी जित्रप जर डसारेल राहे तर टाकताच बाप काढी जाय टाका का गप काढी जाय. ती बाई खऱ्या लयता सांगे तरी विचारे मला खऱ्या आवरत ती म्हणे कुकर बी खाई जाय बोकन बी खाई जाय. तिथं खल्ली खिचडी काढताना तिने मन विचार करे काय डसारेल खाण म्हणून हो खऱ्याड खिचडी बी मागी राही ना. पण एक लक्षात ठेवा
ज्या बाया खरेड खिचडीसाठी तरसण्यात त्या बाया आज का बोलायण्यात तिसने सुयास पैंत डेगा बोगनास परून संसार जतन करेल हे याच वरखेड सारखा नगरीमा आज जमीनना भाव विचारा घरना चष्माना भाव विचारा आज 20-22 वर्ष कष्ट करी सन आपलावरी पोऱ्यासना फी भराय राहिनी नाही त्या मायबापासनी इस्टेटी समायात कशा घरे वावरे समायात कसा त्यासनी जर ठरवतात ना जीवनी मुंबई करणे आहे तर त्यासना तरुण पण मग बुलेटवर फिरतात नाही घोडाना बग्गीस मा चालतात पण त्यासनी त्या टाइमला घोडा देखत नाही ना जीवनी रायता करा म्हणेन आज आपण स्लॅप ना घरमा राहिनोत आणि म्हणेन आज आपला घरमा काहीतरी ठाव ठिकाण आहे आई माय बाप ना अनुभवनी पुण्य ये आणि ही अनुभवाची पुण्य जसं मायबाप सांगतात तशी संप्रदायातली आणि प्रपंचातली गाडून अध्यात्म क्षेत्रातली उंच अनुभवाची नाथ बाबा एकच चाऊल सांगतात की फक्त जीवनात जरी सर्व संपलं चालेल फक्त प्रेम संपू देऊ नका ज्याच्याकडे प्रेम संपलं त्याच्या चेहऱ्यावरती नुरानी नाही त्याच्या चेहऱ्यावरती तेज नाही समाजात त्याला मान नाही समाजात त्याला प्रतिष्ठा नाही का फर्स्ट इम्प्रेशन तर लास्ट इम्प्रेशन चेहऱ्यावरची प्रसन्नता नाही तर काही काहीच ना चेहरा द्या का तुम्ही दिवाळी ना दिन ब्यास वाटत जाऊ दावा लिहिले बुवा काही काहीच ना तर तोंडी देखील ना असं वाटत का आपला आधी ये ना जीवनात दगड त्यांनाच की समा टाक देव बुवा पण एक सूत्र ठेवा साधूंचं आणि मायबापाचं काय ऐका एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभव सुरवड जाणतील हा अनुभव आला की पदर पसरून देवाला एकच सांगा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी हे जर समजलं मग बहिराम बाबांना एकच कृपा करा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या हो मस्तक हे